प्रेस कॉन्फरन्स म्हळ्यार एक आमी व्हिडिओ रिलीज करूंक सोदता आनी एका पार्टीच्या लिडरांनी जे स्टेटमेंट्स केले ताकाय आमी रिस्पॉन्ड करूंक सोदता. व्हिडिओ दिल्ली इलेक्शनाच्या संदर्भात आसा. आमी पयलीं पासून म्हणटा की दिल्लीन जे थोड्या म्हयन्या पयलीं इलेक्शन जालें that was not a free and fair election. That election was stolen from Aam Aadmi Party. 10 वर्सां इतले बरे काम करून सुद्धा जेन्ना एक सरकार पडटा तेन्ना the reason for that was not that the government did not perform, पण सगळी षडयंत्रा करून दोन पार्ट्यांनी मेळून ह्या सरकाराक उडोवपाचो एक षडयंत्र केल्लो आणि वोट चोरी करून हे इलेक्शन ताणें जिखोवपाचो प्रयत्न केलो. आणि तो दोन पार्टी तुम्ही जाणा कोण दिल्ली इलेक्शनाक आशिल्ल्यो. आम आदमी पार्टीचो सरकार आशिल्लो आणि तांच्या एगेन्स्ट आशिल्ले भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टी. आम्ही परत परत म्हणटात की ह्या 2025चे जे दिल्लीक इलेक्शन झाले विधानसभेचे तातून Aam Aadmi Party was not fighting only the BJP but the alliance of the BJP and the Congress Party. आणि हे आम्ही हल्ल्या म्हणून म्हणिना, हे स्वतः काँग्रेस पार्टीचो जो प्रदेश अध्यक्ष आसा दिल्ली राज्याचो, the state president of Congress Party in Delhi, Mr. Devendra Yadav, ताणे एका इंटरव्यूआन सगळे फॅक्ट्स एडमिट केल्ले आसा की तांची स्ट्रॅटेजी खंय जाली, ही कशी जाली स्ट्रॅटेजी आणि कितें स्ट्रॅटेजी आशिल्ली. हांव मुद्दम मागता बाब कुणालाक हो आमचो व्हिडिओ तुमकां एकदा दाखोवया. तातूंत सगळे फॅक्ट्स तुमच्या समोर येतले. ताच्या मागीर हांव 2 उतरां उलयतां. देखिए क्या होता है कि जो बड़ा नेता होता है ना वो एक व्यक्ति पे विश्वास नहीं करता है. और मैं मानता भी वो सच्चाई भी यही होनी चाहिए. उनके पास फीडबैक होने चाहिए, उनके पास सारी चीजें जानकारी भी हासिल होनी चाहिए. आपको याद होगा कि जिस समय अभी तक फाइनल भी नहीं हुआ था उसी समय हमने राहुल जी ने जय बापू जय भीम जय संविधान वाला प्रोग्राम किया फ्रांस यमुना में. और मतलब अपार्ट फ्रॉम ऑल दिस फीडबैक्स कहीं ना कहीं एक जो ट्रिगर मैं कहूँ तो उसमें वो भी था कि आप याद कीजिए इमीडिएटली आफ्टर मीटिंग एक बड़ा अजीब सा मैसेज केजरीवाल जी ने किया. क्या था? आप देख लीजिएगा. तो एनीवेज वो कहीं ना कहीं मल्टीपल जो फीड्स थी मतलब प्रोवोक भी किया गया. और जो मैं मानता हूँ कि जो चारों तरफ से फीडबैक थी चाहे उसमें हम और मुझे फाइनली याद है कि फाइनली जब हम सीईसी की मीटिंग में बैठे थे तब ये बात हमने तय की. तब हमने हमारे में से कुछ लोगों ने ये चर्चा भी की. उसमें हमारे सेक्रेटरीज भी थे, उसमें जनरल सेक्रेटरीज भी थे और सीनियर लीडरशिप सारी आपको पता है सीईसी के मेंबर्स जो थे वो सारे थे. उस समय ये क्लियर तय हुआ कि भाई वी विल हैव नीड टू गो ऑल आउट. और मैं इसमें हिचक नहीं करता. मैंने एक बात कहा उसमें उस मीटिंग में खास तौर पे मैंने कहा अगर सिर्फ चुनाव लड़ने के लिए लड़ना है तो हमारे पास कुछ नहीं है. ये मौका है सर. अगर हम ऑल आउट चुनाव नहीं लड़ते तो हम कहीं नहीं रहेंगे. हम किसी भी उसमें पोजीशन पे शायद नहीं रह पाए. एंड दैट इज व्हेन खड़गे जी टुक एन इनिशिएटिव, राहुल जी टुक एन इनिशिएटिव एंड ही सेड कि नहीं बिल्कुल ठीक है, लेट अस गो ऑल आउट. जो बेस्ट हो सकता है, क्या स्ट्रेटेजीज करनी है, कैसे काम करना है, हमें जाना है. जो भी एआईसीसी से कोई भी मदद चाहिए वो हम अवेल करेंगे. आप लोग अपना चुनाव बेहतर से बेहतर करेंगे.
अच्छे से अच्छे कैंडिडेट्स दीजिए, जहाँ पे आपको लगता है जो जीत सकता है उसको आप ऑल आउट जाने का फैसला, मुझे याद है उस दिन बड़े खुल के हुआ। तर हे आशिल्ले काँग्रेस पार्टीचे दिल्लीचे प्रदेश अध्यक्ष मिस्टर देवेंद्र यादव आणि एका इंटरव्यूआन तो ओपनली एडमिट करता की ह्या इलेक्शनान तांकां फक्त आम आदमी पार्टीक हरोवपाचें आशिल्लें आणि कशें हरयतले, आम आदमी पार्टीचे जे टॉप लीडर आसा तो नाव घेवन सांगता की अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन अशे जे टॉप लीडर आसा तांकां तांचे सगळो घेराव घालून तांकां कशें हरोवपाचें ही स्ट्रॅटेजी आमची जाली आणि ही स्ट्रॅटेजी कोणे केली? He said this was discussed at the topmost level of Congress party. It was at the topmost level of Congress party, including ज्या CEC meeting राहुल गांधी जी आशिल्ले आणि मल्लिकार्जुन खरगे जी आशिल्ले. They decided to go all out to do what? To win Delhi election, to form the next government? No. They wanted to only go all out to defeat Aam Aadmi Party and its top leaders in this Delhi election. तो इंटरव्यू घेता तो तांकां विचारता हे तुम्ही बीजेपी जिखल्यार जाता पण तुमकां आम आदमी पार्टी कशा भशेन हरोवपाचें आशिल्लें न्ही, तो हय म्हणटा. एंड दिस वॉज द स्ट्रॅटेजी दॅट वॉज एडॉप्टेड एंड दिस वॉज द स्ट्रॅटेजी दॅट वॉज अप्रूव्ड एट द टॉप लेवल ऑफ काँग्रेस पार्टी. ताच्या मागीर आनी एक तुमकां व्हिडिओ दाखयतले. इन दॅट जे आज काँग्रेस पार्टी वोट चोरी म्हणून बोवाळ घालतात पळय, आणि इट इज अ व्हॅलिड थिंग, इट इज हॅपन्ड. वोट चोरी जाल्ली आसा, खुबशा इलेक्शनांनी जाल्ली आसा आणि दिल्लीच्या इलेक्शनांनी जाल्ली. आणि दिल्लीच्या इलेक्शनाच्या थोड्याच आठवड्या पयलीं अरविंद केजरीवालजीने एक प्रेस कॉन्फरन्स घेवन त्या भायर इलेक्शन कमिशनाक तांची भेट घेवन हे दाखोवन दिल्ले की जस्ट इन हीज कॉन्स्टिट्युएन्सी, ताच्या जी कॉन्स्टिट्युएन्सी आसा तातूंत इतली वोट चोरी जाल्ली आशिल्ली. म्हणजे कितलेशेच वोट्स डिलीट केल्ले जे विच वर लायकली वोटर्स ऑफ आम आदमी पार्टी, आणि कितलेशेच नवे फेक वोटर्स ऍड केल्ले विच वर सपोज टू वोट अगेन्स्ट आम आदमी पार्टी. ऑलमोस्ट ताणें सांगिल्लें की 12% मॅनिप्युलेशन वॉज डन इन द इलेक्टरल रोल. 12% म्हणा आनी कितें इलेक्शन उरलें कितें? 12% इज द डिफरन्स बिटवीन विक्टरी अँड डिफीट. तर ही जी पार्टी आज वोट चोरी म्हणटा, तेन्ना जेन्ना अरविंद केजरीवालजी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली तेन्ना तांचो रिस्पॉन्स कितें आशिल्लो दिल्ली इलेक्शनाच्या पयलीं? संदीप दीक्षित आणि अजय माकन जे टॉप लीडर आसा दिल्लीचे काँग्रेस पार्टीचे, तांणी प्रेस कॉन्फरन्स घेतली आनी सांगले की दिस इज ऑल लायज म्हणून, काय जावना वोट चोरी. तो अरविंद केजरीवाल हरपाक भियेता म्हणून असले नाका आशिल्ले क्लेम्स करता. काँग्रेस पार्टी वॉज डिनाइंग दॅट देयर वॉज एनी वोट चोरी इन द दिल्ली इलेक्शन. सो तुमकां माल पडटा तेन्ना वोट चोरी जाता, दुसऱ्यांक माल पडटा आणि तुमकां बरें पडटा तेन्ना वोट चोरी जायना. दिस इज द डबल स्टँडर्ड्स ऑफ द काँग्रेस पार्टी. आणि म्हाका दिसता ह्या इलेक्शनान, दिल्लीच्या इलेक्शनान काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचो ओपन अलायन्स आशिल्लो हाचे दोन पुरावे आसा आमचे कडेन. पयलो पुरावो म्हळ्यार जेन्ना रिझल्ट आयले, ज्या पार्टीक 0 सीट मेळ्ळे, एक सुद्धा सीट मेळूंक ना, मारण मारून तांणी सेलिब्रेट केले. एक हरिल्ली पार्टी कितली खुश कित्याक जाली रिझल्टाच्या दिसा? वाय डिड द काँग्रेस पार्टी सेलिब्रेट ओपनली द डिफीट ऑफ आम आदमी पार्टी अँड द विक्टरी ऑफ द बीजेपी when they themselves got 0 seats? ताचे एकूच कारण आशिल्लें. their whole goal of this fighting this election was to achieve this goal, which is the defeat of Aam Aadmi Party and the victory of BJP. आणि होच देवेंद्र यादवान सुद्धा स्टेटमेंट केल्लो आसा की ताका विचारले तुम्ही इतले सेलिब्रेट कित्याक करता काय म्हणून तुमकां 0 सीट मेळ्ळा. ना, इस बार का 0 सीट्स पिछले बार के 0 सीट से अच्छा है म्हणून कितें स्टेटमेंट हो. सो लास्ट टाइम दे ऑल्सो गॉट 0 सीट्स फाटल्या इलेक्शनान 2020 ह्या इलेक्शनान 2025 0 सीट मेळ्ळे. पण ह्या इलेक्शनाचे 0 सीट्स खंय फाटल्या 0 सीट्सा पेक्षा बरे आशिल्ले. Because I think they were able to achieve their goal, which was to make BJP win in Delhi. दूसरा पुरावा, this is a very serious issue.
आमच्याकडे हो डॉक्युमेंट आसा. दिस इज द स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स ऑफ इलेक्शन एक्सपेंडिचर्स गिवन बाय द काँग्रेस पार्टी टू द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. या दिल्लीच्या इलेक्शनान काँग्रेस पार्टीन खयच्या कॅम्पेनीचेर कितले कितले पैसे मोडले आणि तांकां खयच्या साधनांच्यान डोनेशनां मेळ्ळी. हाजी तुम्ही जर सेकंड पेजूच पळयल्यार चड फुडें वचपाची गरजूच ना. सेकंड पेजूनच बरयला हांगा 5.2a gross receipts of party central headquarters from all sources from which date to which date. Gross receipts म्हळ्यार डोनेशनां खयच्यान मेळ्ळा तांकां from all sources from the announcement of election to the date of completion of election. म्हणजे 40-45 दिसाचो एक टाइम असता from announcement of election to completion of election. They have said two types of donation, एक cash donation आणि एक check or draft etc. म्हणजे through legal channels, म्हणजे electronic channels. Cash donations 44 crores 20 lakhs. 44 कोटीपेक्षा चड डोनेशन काँग्रेस पार्टी 40 दिसात सुद्धा कमी टाइमान 44 कोटी कॅशान मेळ्ळे. कॅश नगद. आम आदमी पक्षान ह्या फुल इलेक्शन आता आम आदमी पार्टी 10 वर्सां पयलीं सरकार चलयताले. वी स्पेंड ओनली 14.5 crores टोटल इलेक्शनाक. आणि काँग्रेस पार्टीन फक्त कॅश 44 कोटी म्हणले. 44.20 crores, 44 crores 20 lakhs in cash. आणि हे खयच्यान मेळ्ळे तांकां? In just less than 35 to 40 days from the announcement of election till the end of election. हाच्या पेक्षा कितें पुरावो जाय आनी लोकांक? That not only did Congress party contest 2025 Delhi election to only defeat the BJP and to only make the to defeat the Aam Aadmi Party and to only make the BJP win, but it is very very apparent from these figures that they were funded by the BJP to do this. 44 कोटी कॅश आणि कोणाकडे आसतलो? सो हे दोन पुरावे म्हाका दिसता लोकां समोर दवरपाची खूब गरज आशिल्ली. Because today Congress is going around acting like it is the victim, that it is दूध का धुलावा. But this is the reality of the Congress party in the most recent elections held in Delhi in 2025, in which not only have they openly admitted, as you saw their own state president admit, that they contested only to defeat Aam Aadmi Party and to make the BJP win, but their own statement of accounts show that they received a huge, unimaginable amount of 44 crores 20 lakhs in cash. म्हणजे इलेक्शनाच्या पयली ओपिनियन पोल जातात त्या सगळ्या पोलांनी there were conflicts about Aam Aadmi Party कितले मेळटले, BJP कितले मेळटले. There was some little bit of differences, but in all opinion polls, every opinion poll was of the opinion that Congress party is getting zero. म्हणजे ज्या पार्टीक एक सुद्धा सीट मेळपाची शक्यता ना तांकां 44 कोटी रुपया दिले कोण आणि हांणी खर्च खंय केले? आय थिंक दिस इज अ सेपरेट इश्यू ओनली ऑफ इन्व्हेस्टिगेशन. पण हांचेर खंयचीच एजन्सी मोदी सरकारान घालूंक ना, हांचेर रेड घालूंक ना, हांच्या खंयच्याच लिडरांक जेलीन घालूंक ना. when the facts are so obvious. Not just this, National Herald case सुद्धा we have seen it is almost an open and shut case. तातून सुद्धा ती केस चालू आसा कितली वर्सां जाली, पूण not a single leader of Congress party has been put in jail. But for Aam Aadmi Party तुम्ही पळयले की आमची सगळी टॉप लीडरशिप एकाच वेळा सगळ्यांक जेलीन घाले. सगळ्यांक बेल मेळ्ळी आणि त्या बेल ऑर्डरीनी कोर्टान तांकां इतले क्रिटिसाइज केला की तुमचे कडेन कांयच पुरावो नासतना तुम्ही ह्यो केसीस दाखल सुद्धा कशो केल्यो. And obviously इतल्या वर्सांनी लोक विसरून वतले, पण ते डॅमेज वॉज डन जेन्ना इलेक्शन वेळा तू एका पार्टीच्या टॉप लिडरशिपाक जेलीन घालता and you sponsor another party to break the votes and you fund them with large amounts of cash, then the results are for all to see.
सो खरी वोट चोरी जर जाल्ली, that happened in the Delhi election of 2025, and it was done not only by Bharatiya Janata Party but with the full cooperation and the assistance of the Congress Party. आमकां बाब जयसन डोंगसाक फुडें तुमकां दवरता. गुड इवनिंग. फाटले 2 दिसांक कॅप्टन विराटोन एक स्टेटमेंट केलो प्रेसान, म्हणूंक लागलो नॅशनल लिडर्स ऑफ आप तांकां अलायन्स नाका पूण लोकल लिडर्सांक जाय. हो विराटोन स्टेटमेंट केला तो चुकीचो. ताका कांयच खबर ना आमच्या पार्टीच्या मदें कितें जाता तें. आमची पार्टी local and the national leaders, whatever decisions are taken together. बराबर बसून आम्ही हे डिसिजन घेता. जेन्ना विराटो MP इलेक्शन लढलो तेन्ना आम आदमीचे national leaders had given us the guidance to campaign for विराटो. ते ताणें विसरूंक जायना. It was the national leaders who had given us the directive ताका सपोर्ट करा म्हणून. when local leaders were against of going with Virato, supporting Virato. So ताणे हे विसरूंक जायना. दुसरे म्हणल्यार आमच्या दोनूय आमदारांनी आनी ह्या दुसऱ्या व्हॉलंटियर्स आनी लिडर्सांनी हात मारून ताचे पासून कॅम्पेन केली. पूण Virato did not have that courtesy just to pick up that phone and say thank you to Benzi or Cruz, both MLAs. In fact, Benzi was the first one to go out and to campaign for him. MLA Cruz Silva हाणे एक आपले कॉन्स्टिट्युएन्सी एक मीटिंग केली. सगळे सरपंच आनी पंचांक एकठांय केले आनी तांकां सांगले लेट्स कम युनायटेड आनी विराटोक सपोर्ट करूया आनी ताका जिखोवया म्हणून. क्रूज नेवर आस्क्ड दिस सरपंचेस and पंचेस of Delhi constituency to join Aam Aadmi Party. He never asked them to support him. He asked them to support Virato. पण विराटोन एकूय अपॉइंटमेंट दिवंक ना क्रुजाक. 3 पार्टी मागला आसतना एक सरपंच आनी पंचांक लढपाक. बट ही backstabbed and behind the scenes he went and met them individually. ते सरपंच तुमकां खबर आसतली बेनावली कॉन्स्टिट्युएन्सीन जे विराटो बारा भोंवताले तेच ब्लॉकाचे मनीस टायम एंड अगेन तांणी बोवाळ केलो बेनावली आमकां अलायन्स नाका. पूण काँग्रेसान केन्नाच खंयचेय तेंचे पार्टी लिडरशिपान तांकां सांगूना, ब्लॉकाक सांगूना तुमी उलयनाका म्हणून. सेम विथ साउथ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट तांचो सावियो डी सिल्वा तोही वेळ्यान बोवाळ करून आयलो अगेन्स्ट आम आदमी पार्टी. पूण ताका केन्नाच तेच्या टॉप लिडरशिपान सांगूंक ना. सो ताणें पयले विराटोन सांगलें हाव दे बॅकस्टेप आम आदमी पार्टी. तो हाचे पयलीं दिस इज नॉट द फर्स्ट टाइम काँग्रेस आम आदमी हॅड सपोर्टेड काँग्रेस. हाचे पयलीं आनीक 2 फावटी आमी अलायन्स केले. ते म्हणल्यार फर्स्ट टाइम जेन्ना पारेकार राज्यसभा सोडून गोंयांत येयलो परतून इलेक्शन लढपाक तेन्ना आम आदमीन कॅन्डिडेट घालूंक ना आनी गिरीश चोडणकर कॅन्डिडेट आशिल्लो. ताणें तांचे पारेकारा कडेन सेटिंग केलें. सेकंड टाइम वॉज फॉर द कॉर्पोरेशन इलेक्शन ऑफ पॅन्जीम जेन्ना आमी दोगांयनी मेळून उलयल्ले आनी दोगांयनी मेळून कॅन्डिडेट घातले जाल्यार गिरीश ओपनली कॅम्पेन्ड अगेन्स्ट आर कॅन्डिडेट्स. दॅट इज डॉक्टर वन एग्जाम्पल आय कॅन गिव इज डॉक्टर मेलिसा. आनी ताका रातचो देखून आमचे वाल्मिकीन तेमी दवरलो ताका जेन्ना ही वॉज कॅम्पेनिंग इन द नायट अगेन्स्ट एडवोकेट मेलिसा. सो हे भाशेन तेणी आमकां जायते फावटी काँग्रेसान घात केला. आनी आयज ते म्हणटा लोकल लिडरशिपाक अलायन्स जाय म्हणून. फर्स्ट थिंग विराटो हॅज टू कन्विन्स अस and the people of Goa that तेंचे MLA जिखतोरीच पत्ते BJP वचपाक ना. This is a challenge to them to convince the people of Goa and the other opposition parties that their party MLAs after winning the 2027 elections they will not jump to BJP. नाजाल्यार ते आमचो फायदो काडटले जिखतले आनी परतून BJP जे मायकलान ताणी केला तेच भाशेन आमचे दात करतले. थँक्यू. आता झडपी इलेक्शन लागली बाबा म्युनिसिपालिटी सो तुमचे ते ह्या फावटी काँग्रेसान अलायन्स आसता तुम्ही इंडिव्हिज्युअल डेफिनेटली ह्या
दिसता there is not even any discussion in progress regarding alliance. आणि जसे तुम्ही पळय पळयला we have already declared our taluka in charges for each ZP taluka जो आसा. For assembly also it will go in video. Definitely, but as of now, like I said, म्हणजे जो आमचो एक्सपिरियन्स आसा नॉट जस्ट नॅशनल लेवल, आज आमी तुमकां नॅशनल लेवलाच्यो खबरी सांगूंकच ना. गुजरातात कसो बॅकस्टॅप केला, दिल्लीत कसो बॅकस्टॅप केला आनी खंयच्यान. जे जर्सन बाबान सांगले ते गोंयान जेन्ना आम आदमी पार्टीन काँग्रेसी बरोबर अलायन्स केल्लो आसा तेन्ना काँग्रेस पार्टीन सगळ्या वेळा कसो घात केला ते तुमकां सांगले. गोंयचे एक्झाम्पल्स दिल्यो. CCP इलेक्शन ऑफ पणजी इन 2020, ताच्या पयलीं 2017चो बाय इलेक्शन इन पणजी. So all our experience shows that, and despite this, for safeguarding the constitution of India and our country, Lok Sabha आमी तरी पण तांचो साथ दिल्लो. आणि गोंयान आमी फक्त काँग्रेस पार्टीक साऊथ गोवान सपोर्ट करूंक ना, पूण तुमकां याद आसतली कॅप्टन वेन्झी विएगस वॉज डिक्लेअर्ड एज द कॅन्डिडेट ऑफ आम आदमी पार्टी इन साऊथ गोवा. तो आमी विड्रॉ करून आमी तांकां सपोर्ट केल्लो आसा. आणि the numbers show, whether Captain Viriato admits it or not, the numbers show that without the support and the votes that he got in Banavli and Veli constituency and all the other South Goa constituencies where Aam Aadmi Party has got very good votes, हे जर votes तुमच्याकडे नाशिल्ले जाल्यार there was no chance of Congress party winning in South Goa as well. They lost North Goa, but they would have suffered a very bad defeat in South Goa as well. Because of Aam Aadmi Party, they have won. So our whole experience with the Congress party shows that there is no point. आणि सगळ्यात मोठा क्वेश्चन म्हणजे जे बाब जर्सनान सांगले, असेंब्ली इलेक्शनान तुमच्या बरोबर अलायन्स करून सुद्धा तुम्ही गोंयच्या लोकांक कितें आमकां दिवनाका. वी आर नॉट इंटरेस्टेड, वी डोंट ट्रस्ट यू एनीवे. बट हाउ विल यू कन्विन्स द पीपल ऑफ गोवा दिस टाइम टू वोट फॉर यू, and that you are really fighting against BJP, and that you not the third time again your MLAs after getting elected in an alliance victory, they will not jump back to BJP. हे तुम्ही कसे गोयच्या लोकांक कन्विन्स करू शकता? That is the biggest question. So until that, even discussing an alliance is of no use. So next assembly election तुम्ही all 40 सीट घालतले? Definitely आम्ही already काम केलेले आसा all 46 घालपाचे. So we are shortlisting candidates, we are increasing our volunteer base. आणि हाजे आमकां तुमकां आमी न्यूज दीत रावतले. In fact, just in a couple of weeks, we will have some good news of our progress to announce to you. थोडे दीस दिया आमकां, we will give you that announcement as well. We will have some national leaders coming down and we will show the progress of Aam Aadmi Party in all 40 constituencies of Goa. Thank you.